मुंबई महापालिकेकडून मालमत्ता कराची 91% वसुली, महापालिकेच्या तिजोरीत 5,500 कोटींची भर। नवी मुंबई महापालिकेचा थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा, 425 बड्या थकबाकीदारांना नव्याने नोटीस, मालमत्ता कर थकवणाऱ्या जप्त मालमत्तांची एप्रिलपासून विक्री। ठाणे येथील झोपू योजनेप्रकरणी न्याय दिवाळखोरीचं कारण देऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजनांच्या दायित्वापासून विकासकांना वाचवू शकत नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा, अशा विकासकांना हटवण्याच्या झोपू प्राधिकरणाच्या अधिकारावरही न्यायालयाकडून शिक्कामोर्तब। ठाणे वाशी खाडी पुलावरील तिसऱ्या उड्डाणपुलाचं कामही पूर्ण, वाशीहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनाला अधिवेशनानंतर मुहूर्त। कल्याणमधील माजी नगरसेवकाला मारहाण प्रकरणी पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल, महिला कार्यकर्त्या राणी कपोतेंवर मारहाण आणि चोरीचा गुन्हा, तर माजी नगरसेवक मोहन उगलेंविरोधात मारहाण विनयभंगाचा गुन्हा। डोंबिवलीतील नववर्ष स्वागत यात्रेचं 27व्या वर्षात पदार्पण, यंदा गुढीपाडवा स्वागत यात्रेत स्ववर आधारित पंचसूत्री संकल्पनेवर चित्ररथ, तर आठवडाभर भव्य धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। डोंबिवलीत गुंतवणुकीच्या नावाखाली 7 जणांची 73 लाखांची फसवणूक, मोठ्या परताव्याचा आमिष दाखवत केली फसवणूक, मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरू। सिंहगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी येत्या 15 दिवसात बैठक घेणार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची माहिती, पर्यटकांसाठी गडावर पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा होणार। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत एमपीआयडी या विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार, गुंतवणूकदारांच्या फसवणुकीचे गुन्हे लवकर निकाली लावण्याचे प्रयत्न, ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार। पुण्यातील पेठांसह अन्य भागातील पाणीपुरवठा विस्कळीत, दांडेकर पूल परिसरातील जलवाहिनी फुटल्यानं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय, पाणीपुरवठा आज पूर्ववत होणार। महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान, लोकांना लागणारे वेगवेगळे दाखले देण्यासाठी विशेष अभियान, प्रत्येकी महसुली मंडळात वर्षाला 4 शिबिरांचं आयोजन करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुण्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर, तापमानानं उच्चांक गाठल्यामुळे पुणेकर उकाड्यानं हैराण, मंगळवारी कोरेगाव पार्क परिसरात 41 अंश तापमानाची नोंद। पिंपरी चिंचवड शहरातील बर्न हॉस्पिटलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर, हिंजवडीमध्ये ट्रॅव्हलर बसच्या आगीत जखमी, व्यक्तींना उपचारासाठी बर्न वॉर्ड नसल्यानं गैरसोय। पुण्याच्या भोरमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीबाबत महारेरावर चर्चासत्राचं आयोजन, महारेराचे समन्वय अधिकारी शिरीष मोळेकर यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन।